सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 213 नंबरच्या सत्संगात प्रवेश करत आहोत। गेल्या अनेक सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेले जे अनादीचे व नित्य चार पदार्थ आहे, जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर, याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर अनेक विषयाला परमेश्वराने जो स्पर्श केलेला आहे त्या विषयाचं चिंतन केलं आणि आचार मालिका, विचार मालिकेचं चिंतन केलं। या जीवाकडून परमेश्वरांनी जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी काय अपेक्षा केलेली आहे, ही आचारातून, विचारातून परमेश्वरांनी आपल्याला स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेले आहे। जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला आणि वाडी फिरून जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी जे आहे, जे गरजेचं आहे ते तत्त्वज्ञानातून, प्रसंगानुरूप अनंत लीळेच्या माध्यमातून आणि आचार विचाराच्या माध्यमातून, तत्त्वसिद्धांताच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं। पण ते आपण बघितलं, समजून घेतलं, जाणून घेतलं तर त्यातलं मर्म आपल्याला कळेल आणि आपल्या हिताच्या बाजूने आपण विचार करू। तर म्हणजे धार्मिकता हा एक संस्कार आहे आणि त्या संस्कारातून आपण धार्मिकता आजपर्यंत करत आलो। परंतु संस्कारातून धार्मिकता जरी करत आलो तरी परमेश्वर मात्र भेटत नाही, तो ज्ञानातून भेटतो आणि म्हणून ज्ञान मोचक परमेश्वराने सांगितलं आहे आणि ते ज्ञानाचं चिंतन जर आपण केलं तरच आपल्याला धर्म काय आहे कळेल, परमेश्वराने आपल्याकडून काय अपेक्षा केली ते समजेल आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करू। खरं म्हणजे धार्मिकता करण्याचा आपण का प्रयत्न करतोय हे अनेकांना माहीतच नाही। एक संस्कार आहे, भीती आहे मनामध्ये, न्यूनगंड आहे किंवा एक दृष्टपर अपेक्षा आहे, लालसा आहे, अभिलाषा आहे आणि म्हणून धार्मिकता करणारे जीव आज आपल्याकडंच नाही सगळीकडे दिसतील। परंतु ही प्रवृत्ती जेव्हा आपली बदलेल, ही अवस्था आपली जेव्हा बदलेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण धार्मिकतेला लागलो, खऱ्या अर्थाने दैवराटीत आलो किंवा परमेश्वराच्या भक्तीला लागलो असं आपण समजावं। कारण परमेश्वर न समजून घेता, परमेश्वर न जाणता जर आपण भक्ती करत असलो तर ती परमेश्वराची भक्ती असू शकत नाही, होऊ शकत नाही। आणि म्हणून त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी कलियुगात अवतार घेतला। अवतार घेतल्यानंतर श्रीकृष्ण महाराज हे परमेश्वर अवतार आहे, त्यांचं वैशिष्ट्य सांगितलं। दत्तात्रय प्रभूंच्या संदर्भात, चक्रपाणी प्रभूंच्या संदर्भात किंवा स्वामी श्री गोविंद प्रभू बाबांच्या संदर्भात आपल्याला जे तत्त्वज्ञान सांगितलं त्यावरती चिंतन केलं आणि त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रप्रभू हे एक अलौकिक अवतार आहे, कलियुगाचे परब्रह्म परमेश्वर अवतार। आपल्याला बोध दिला, बोध झाला म्हणून आपल्याला तो समजला, कळतोय आणि ती भक्ती आपण करतोय। परंतु तरीही परमेश्वराने स्वतःसाठी कोणते वचन वापरलेले आहे, परमेश्वर कशातून प्राप्त होणार आहे, त्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याकडून काय अपेक्षा केलेली आहे त्या वचनाचं आपण चिंतन करत आहोत। वचनं भरपूर आहे, 200च्या संदर्भात आहे। आपण काही मोजके वचनं घेणार होतो, परंतु अनेक सद्भक्तांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करण्यात आली की सर्वच वचनांचं आपण चिंतन करावं, जेणेकरून आपल्याला त्याची माहिती होईल, ज्ञान होईल आणि ते मलाही लक्षात आलं, त्या तुमच्या निमित्ताने माझी ही उजळणी होते, त्या सूत्रांचं आपण चिंतन करत आहोत। ज्या सूत्रामध्ये परमेश्वराने स्वतःविषयी अपेक्षा व्यक्त केलेली, हे, येत असे जे शब्द आलेले तेच वचने आपण बाहेर काढलेले, बाजूला काढलेले आणि ते परमेश्वराने स्पष्ट जीवाला सांगितलेलं आहे की जर असं करायचं असेल, मला मिळवायचं असेल तर असं करावं लागेल आणि त्या माध्यमातून आपण त्या वचनांचं चिंतन करत आहोत। खरं म्हणजे परमेश्वर समजणं ही गोष्ट वेगळी, परमेश्वर जाणवणं त्याच्यापेक्षा गोष्ट वेगळी, जाणवल्यानंतर त्या परमेश्वराविषयी आवडी निर्माण होणं त्याच्यापेक्षा वेगळी। परमेश्वराची आवडी निर्माण झाली पाहिजे, ती आवडी निर्माण होण्यासाठी परमेश्वर समजणं आणि कळणं हे अत्यंत गरजेचं आहे, जाणवणं अत्यंत गरजेचं आहे। परमेश्वराकडून परमेश्वर जाणवला जातो, परंतु त्यासाठी आपला प्रयत्न, आपली इच्छा, आपली वासना ही अत्यंत महत्त्वाची असते आणि ती वासना, इच्छा ही सर्व ज्ञानावर अवलंबून आहे। एखादी वस्तू आपल्याला कळली तर त्याचं मर्म, त्याची किंमत आपल्याला कळते आणि मग ती जपण्याचा आपण प्रयत्न करतो, सांभाळण्याचा आपण प्रयत्न करतो। तसंच परमेश्वर आहे, परमेश्वर आपल्याला कळाला, समजला, जाणवला तर आपण तो जपण्याचा प्रयत्न करू, तो सांभाळण्याचा प्रयत्न करू, त्यावरती आवड निर्माण होईल। जीव हा स्वार्थी असल्यामुळे फायदा तोट्याचा विचार करतो, त्यावेळेस त्याचा फायदा त्याला कळेल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या या भक्तीला आपण लागलो।
अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपल्याला भक्ती आपण केलेली, तीही परमेश्वराची भक्ती केली। बोध परमेश्वराने अनंत सृष्टीत आपल्याला प्रत्येक सृष्टीमध्ये दिलेला आहे, परंतु अनंत सृष्ट्यामध्ये आपण तो दवडलेला आहे। याचं कारण आपलं अप्रयत्न, आणि ह्या अप्रयत्नातूनच आपण धर्मापासून वेळोवेळी गेलो। धर्मापासून गेलो म्हणजे नेमकं गेलो कुठं, तर नरकात गेलो, दुःखात गेलो, आणि ते दुःख तेच नरक परमेश्वराला आपलं बघावलं नाही, म्हणून पुन्हा पुन्हा परमेश्वर प्रत्येक सृष्टीत आपल्याला आणून बोध देतात, आणि त्या बोधाद्वारे आपण परमेश्वराची प्राप्ती करायची असते। परंतु तो बोध आपण किती सांभाळायचा, कसा सांभाळायचा, ज्ञानावरती अवलंबून असतो। पण आपल्याला आज या सृष्टीमध्ये जो बोध झाला आहे, जे अवताराकडून झालेलं आहे, त्या अवताराचं अलौकिक जर आपण बघितलं तर आपण 100% उद्धरूनच गेलो पाहिजे। याचं कारण का परमेश्वराचं जे अवताराचं जे वैशिष्ट्य आहे ते आपण बघतोय, ते चिंतन करतोय। जीव उद्धरणीय व्यसन आहे, उभयदृश्य अवतार आहे, आणि कोणत्या प्रकारचा उपाधिमन नाही, त्यामुळे तो परमेश्वर मिळवणं जीवाला सोपं आणि साधं परमेश्वरांनी करून टाकलेलं आहे। परंतु आपला प्रयत्न, आपली जाणीव ही महत्त्वाची आहे। अनेक सद्भक्तांच्या माध्यमातून, लीळाचरित्रातून आपण ह्या गोष्टी समजून घेऊ शकतो, जाणून घेऊ शकतो। जे दर्शनी आहे त्यांनाही परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितलं, येतं अनुसारा म्हटले। जे वेदवंत आहे त्यांनाही परमेश्वराने सांगितलं, जे बोधवंत आहे त्यांनाही सांगितलं, परंतु प्रत्येकानेच परमेश्वर प्राप्त करण्याच्या इराद्याने परमेश्वराने सांगितलेलं ते ऐकलेलं नाही। पण ज्यांनी ऐकलं त्यांचं मात्र हित झालं, भलं झालं। तसं आपल्यालासुद्धा आज ऐकायचं आहे। ऐकलं तर आपल्याला ते प्राप्त होणार आहे, ऐकलं तर आपल्या जीवनाचं हित होणार आहे। आपण सर्व ऐकतो, परंतु परमेश्वराचं ऐकत नाही का, तर परमेश्वर वैजात्य आहे आणि जीवजीवाचं साजात्य आहे, त्यामुळे आपल्याला परमेश्वराचं ऐकणं जड जातं। पण तो परमेश्वराचं ऐकायचं असेल तर परमेश्वर समजून घ्यावं लागेल, आणि आपल्या हिताचं काय आहे, आपल्या भल्याचं काय आहे हे जाणवल्यानंतर आपणच आपोआपच आपली श्रद्धा निर्माण होऊन, समर्थवादावरची निष्ठा निर्माण होऊन आपण ते करण्याचा प्रयत्न करतो। म्हणून ज्यावेळेस आपण करण्याचा प्रयत्न करू, आचाराच्या बाजूने विचार जेव्हा करू, त्यावेळेस आपली दृढता, आपली परिपक्वता वाढत जाते, आणि परमेश्वराचं आणि आपल्यातलं जे अंतर आहे तर कमी कमी होत जाऊन परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्याला परमेश्वराला प्रसन्न करता येऊ शकतं। आणि जर परमेश्वर प्रसन्न झाले तर आपल्या प्राप्तीचा आडसर कोणीच येऊ शकत नाही, परंतु त्यासाठी आपला प्रयत्न आणि छोट्या छोट्या केलेल्या परमेश्वराने अपेक्षा, त्यावरती आपल्याला मात करावं लागेल। अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी आहे, परंतु तरी आपल्याच्याकडून होत नाही। याचं कारण जीव अनादि अविद्युक्त आहे, मतित्रय आहे, अनंत दोष आहे, जीव हाच एक दोष आहे, आणि त्यामुळे त्या दोषातून बाहेर पडणं आणि निर्दोष होऊन परमेश्वराला प्राप्त करणं एवढं सोपं नाही। ते सर्वात मोठं आव्हान आहे, सर्वात मोठा पुरुषार्थ आहे, आणि तेच परमेश्वरांनी या जीवाकडून अपेक्षा केलेली आहे। जर आपण त्यासाठी प्रयत्न केला तर परमेश्वराचं साह्य आपल्याला नक्कीच लाभतं। म्हणून परमेश्वराविषयी आवडी निर्माण होण्यासाठी परमेश्वर समजून घेणं, परमेश्वर जाणून घेणं, आणि त्यावरती जे परमेश्वराने अपेक्षा केलेली जीवाकडून त्यावरती चालण्याचा आपण प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मागच्या वेळेस बाईसा ज्या प्रेमी भक्त होत्या, पूजनीय बाईसांच्या संदर्भातलं हे सूत्र आपण बघितलं। म्हातारी तमाचा मोठाळा गा, आणि त्यानंतर शांताबाईसांच्या संदर्भातलं एक आपण सूत्र बघितलं, येथूनही म्हणजे ते म्हातारीशीची घडले। परमेश्वराने गौरवोद्गार काढलेला आहे। आज अन्य राठीमध्ये जर आज बघितलं तर अनेक ठिकाणी स्त्रियांना आजही काही अधिकार नाही आहे, काही मंदिरांमध्ये जाता येत नाही आहे, मासिक पाळीच्या संदर्भात गैरसमज आहे, अज्ञान आहे, परंतु 12व्या शतकात 800 वर्षापूर्वी परमेश्वराने या गोष्टी सर्व क्लिअर केलेल्या आहे। स्त्रियांना जीव आणि जीवल्या काही वेगळा नाही असं म्हणून स्त्रियांना एक समान अधिकार दिलेला आहे। नुसत्या समान अधिकार देऊन थांबले नाही, परमेश्वराच्या सन्निधानात अनेक स्त्रिया होत्या। बाईसांना प्रेमदान दिलं, महादाईसांच्या प्रश्नाला उत्तरं दिले, शांताबाईसांना आचार सांगून प्राप्तीला घेऊन गेले। अशा अनेक स्त्रिया आहे ज्या वेदवंत होत्या, औसासारख्या, त्या स्त्रियांना परमेश्वराने आसरा दिला, ज्ञान दिलं, वेद दिला, बोध दिला, प्रेम दिलं, आणि प्राप्तीला घेऊन गेले। कोणत्या बाबतीत अडसर नाही, कोणत्या बाबतीत अडचण नाही, स्पष्ट आणि पारदर्शक तत्त्वज्ञान सांगून परमेश्वराने कोणीही वेगळा नाही, परमेश्वराच्या प्राप्तीला रंक आणि राजा येऊ शकतो असं कोणाचीही
अडचण नाही, अशा पद्धतीचे ही परमेश्वर अवतार अलौकिक अवतार आहे. आणि तो अलौकिक अवतार आपल्याला कळाला, आपल्याला समजला, हे आपलं अवभाग्य आहे. परंतु तो अलौकिक अवतार समजून घेण्यासाठी आपल्याला ज्ञानाची सांगड घालावं लागेल, ज्ञानाची साधना करावं लागेल, ज्ञान जवळ करावं लागेल. आणि ते समजून घेतलं तर तो अलौकिक तो आपल्याला कळेल, समजेल. आणि परमेश्वराचं जे सर्वज्ञ श्रीच्या प्रभूंचं अलौकिकचं जे आपल्याला जर कळालं तर साऱ्याच मनातल्या ज्या गैरसमज आहे, अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, आपलं आपोआपच निघून जातं. काही राहत नाही, मनात शंका राहत नाही, तक्रार राहत नाही, काही अपेक्षा नाही, काही अभिलाषा नाही. फक्त तूची व्हावा, तूची भेटावा ही ओढ आणि हा भाव, ही वासना आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि ही निर्माण होण्यासाठी आपण हे सूत्र, हे चिंतन करत आहोत. आपल्याला हे त्या गोष्टींचं लक्षात आलं असेल, जाणवलं असेल. नक्की आपल्या मनामध्ये काय भाव निर्माण होतो हे सूत्र ऐकताना, वाचताना, त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळालं तर नक्कीच आपल्याला त्यावरती अधिक चिंतन करावं लागेल. परमेश्वर साधकाला सांगतात की जर परमेश्वर तुम्हाला समजला तर तुम्ही चिंदी चिरकुटी म्हणजे ज्या सांसारिक ज्या गोष्टी आहे त्याचा विचार करावा का, त्याचं चिंता करावा का. परमेश्वर आता पृथ्वी येसने रवन असे आणि परमेश्वरा येसने देवता असे, मग चिंदी चिरकुटी नेनो कैसी मिळेल. म्हणजे परमेश्वर हा अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त, सर्व समर्थ, हा कळाला, जाणवला, समजला. आणि मग आपण चिंदी चिरकुटीचा विचार करायचा, ते मिळणार नाही, मिळेल का नाही, माझं कसं होईल, हा भाव निर्माण करायचा. म्हणजे किती अज्ञानत्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वर म्हणतात तुम्हाला भेटलोय मी आहे कोण हे तर समजून घ्या, जाणून घ्या. तुमच्या दुःखाचा विचार करता मला ते पावत नाही, म्हणून मी तुम्हाला सृष्टीत आणलं, बोध दिला, अवतार घेऊन वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून ज्ञान दिलं, माझी ओळख दिली. आणि तुम्ही कशामध्ये अडकले, चिंदू चिरकुटीमध्ये. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे या आपण विचार केला पाहिजे. ही बुद्धीची अवस्था असते. अन्य राहाटीमध्ये म्हणतात चिंदी चोर, म्हणजे जो अत्यंत खालचा विचार करणारा माणूस असतो, ज्याची संस्कार चांगले नसतात, याची प्रवृत्ती चांगली नसते, छोट्या छोट्या गोष्टी तो जीव घालतो, अशा माणसाला आपण काय म्हणतो, म्हणजे तो त्याचा एक अत्यंत लालची मनुष्य, अत्यंत असंस्काराचा मनुष्य. आणि परमेश्वर म्हणतात त्या गोष्टीचा तुम्ही विचार करावा, मी कोण आणि तुम्ही कशाचा विचार करताय. तर आपल्या मनामध्ये सुद्धा भावना असली पाहिजे. कारण संसारात जीवन जगत असताना अनेक अडीअडचणी, संकट येत असतात. आपणच ते मिळवलेले असतात पूर्वकर्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ते येणं हे क्रमप्राप्त आहे. आणि ते भोगून संपवणं हेही साहजिक आहे, नॅचरल झालं पाहिजे आपल्या मनामध्ये. कारण ते मिळालंही आपल्याला कवड न्यायाने. म्हणजे अरुणाच्या दृष्टांत बघितलं तर 50%च आपल्याला तो भोग भेटलेला आहे. तो 50%तला सुद्धा कवड न्यायाने भेटलेला आहे. जो बी जिथं देईल, जिथं ज्या वेळेस देईल आणि जितका देईल तितका तो भोग आपल्याला भेटलेला. तरी जर आपण दुःख करत असेल आणि परमेश्वरावरती भकत असेल, धर्मावरती भकत असेल, मी एवढं करतोय तरी मला साह्य होत नाही, तर आपलं किती मोठं अज्ञान आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. वास्तविक परमेश्वर समजला, ज्याला परमेश्वर कळाला, ज्याला परमेश्वराचा बोध झाला आणि ज्यांनी परमेश्वराची भक्तीला सुरुवात केली, त्यांनी कशाचाच विचार करायचा नसतो. फक्त आणि फक्त परमेश्वर कसा होईल, परमेश्वर कसा जवळ करता येईल, परमेश्वर कसा प्राप्त होईल याचाच विचार करायचा असतो. बाकीच्या तर या साऱ्या गोष्टी परमेश्वर करून घेणार आहे. तू उभा ठाकलशी पुरे सिद्धी ते येथूनच नाही येईल. तू फक्त उभा राहायचं आहे आणि आपण उभं राहिलेलो आहे. तर सिद्धीला जर परमेश्वर नेणार आहे तर आपण टेन्शन घेण्याचं कारण काय. एखादी व्यक्ती आपल्याबरोबर असते आणि त्याच्यावरती आपली श्रद्धा असते, विश्वास असतो का असेल तर मला काही अडचण येणार नाही. म्हणजे जीवावरती विश्वास टाकला तरी आपण बिंदास होतो. इथं परमेश्वर आपल्याला भेटला, समजला, तरी आपल्या मनामध्ये शंका, कुशंका, चिंता जर राहत असेल तर तो परमेश्वर समजण्याला, भेटण्याला आणि त्या जाणवण्याला काही अर्थ नाही. म्हणून परमेश्वराचं जे नाम आहे ती सर्वात मोठी शक्ती, ती सर्वात मोठी इस्टेट आपल्याला भेटलेली आहे. त्याचं चिंतन, त्याचं स्मरण जर आपण केलं तर कोणत्याही गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये यायला नाही पाहिजे. देखील तैसे आठवीचे. हे आता परमेश्वराला जसं आपण पाहिलं आहे तसं आठवायचं. येत नमस्कार कीजे, शस्त्रशी विद्या अति यज्ञ कीजे. आता परमेश्वराला पाहिलेलं नाही आहे, मग काय करायचं. भाव या लीळा आठवायच्या, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा. परमेश्वराने ज्या अनंत लीळा केलेल्या आहे त्या लीळा आठवायच्या. नामस्मरण करत असताना एक पद्धत परमेश्वराने सांगितलेली आहे, ती म्हणजे नाम घेताना लीळा आठवली पाहिजे, मूर्ती आठवली पाहिजे. आता मूर्ती आठवणं एवढं सोपं नाही, चेष्टा आठवली पाहिजे. अनंत लीळा आहे, आपण अनेक स्थानं करत असतो. त्या स्थानावरती गेल्यानंतर त्या लीळा आपण समजून उमजून घेऊन जर ते स्थानवंदन केलं तर परमेश्वराची एक आठवण निर्माण होते आणि त्या आठवण्यातूनच परमेश्वरची आणि आपली भेट होत असते. म्हणून आपण स्मरण करावं, चिंतन करावं.
आणि परमेश्वराने जशी त्या लीळा घडवल्या त्या पद्धतीनं आपल्याला त्या आठवायला लावलेल्या आहे. जशी जर नुसतंच आपण नामस्मरण करतो आहे तर आपण खूप जास्त वेळ नामस्मरण करू शकत नाही. आपल्याला कंटाळा येईल, झोप लागेल, आळस येईल, त्रास होईल. परंतु जर परमेश्वराने सांगितल्या पद्धतीनं जर आपण स्मरण केलं तर तासनतास आपण ते करू शकतो. जसं टी व्ही बघताना आपल्याला चित्र दिसतं आहे परंतु आवाज येत नसेल तर आपण किती वेळ बघणार. आपल्याला आवाज येतो आहे, चित्र व्यवस्थित दिसतं आहे, परंतु तुझी भाषा आपली नाही आहे, वेगळ्याच पद्धतीची चॅनल असेल तर आपण किती वेळ बघणार आहे. आपल्याला तासनतास टी व्ही पाहता येतो पण कधी पाहता येतो आणि बघतो पण आपण, किंवा पिक्चर पण 3-3 तासाचे आपण एका ठिकाणी बसून बघतो का, ती भाषा आपल्याला कळते, चित्र व्यवस्थित दिसतं, ऐकू येतं आणि जो विषय चाललेला आहे तो सुद्धा आपल्या बुद्धीच्या आवाक्यातला आहे, म्हणजे आपल्याला समजणारा आहे. तर आपण तासनतास त्या गोष्टी करतो. तसंच आहे परमेश्वराचं नामस्मरण करत असताना तासनतास स्मरण करायचं आणि नामाची आवड निर्माण होण्यासाठी त्या परमेश्वराची आवड निर्माण झाली पाहिजे. मग आपोआपच त्याचं नाम आवडेल आपल्याला आणि ते नाम आवडीपूर्वक तासनतास घेण्यासाठी लीळा आठवल्या पाहिजे. आपण त्या लीळेमध्ये आपण उतरलं पाहिजे. ती लीळा आपल्या समोर घडते, ती चित्र आपल्या समोर डोळ्यासमोर आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मूर्ती आठवली पाहिजे. त्या मूर्तीच्या माध्यमातून जे श्रीचरण असतील, श्री कर असतील, परमेश्वराचं श्रीमुख असेल, ह्याच्या ज्या लीळा आहे त्या आपल्याला आठवायच्या आहे. चष्टा आहे, ज्या जडाबरोबर केलेली जी सैतुक लीळा असते त्याला चष्टा म्हणतात. जसं महादाईसानी शेवटपर्यंत बेलापूरची जी लीळा आठवली, वज्रीची लीळा, तर ती वज्रीची लीळा म्हणजे जडाबरोबर केलेली लीळा आहे. ती परमेश्वरांनी आपल्याला चष्टा म्हणून दिलेली आहे, तर ती आपण आठवली पाहिजे. आता हे आठवण्यासाठी अभ्यास आला, वाचन आलं, चिंतन आलं, काय नेमका परमेश्वरांनी त्या लीळा करण्याच्या पाठीमागचा हेतू आहे हे समजणं आलं. हे सारं जर समजलं तर आवड निर्माण होणार आहे. नुसतंच न समजतं जर आपण केलं तर आवड निर्माण होत नाही. लोक करतात, 1 गाठी केली, 2 गाठी केली तरी त्यांना असं वाटतं 15-20 गाठ्या केल्या, कंबर दुखायला लागला, आळस यायला लागला. बऱ्याच लोकांचे सद्भक्तांचे मला प्रश्न असतात किंवा विचारतात की आम्ही स्मरण करायला लागलो का आम्हाला आळस येतो, झोप येते, डोळे लाल होतात. त्याच्या पाठीमागचं कारणच आहे का परमेश्वर आपल्याला कळाला नाही, समजला नाही आणि ज्या पद्धतीनं परमेश्वराने अपेक्षा केलेली आहे स्मरण करण्याची ती आपण व्यवस्थित पद्धतीनं आपण स्मरण करत नाही. म्हणून स्मरण करत असताना जी पद्धत परमेश्वराने सांगितली ती परत वेळ पण पकडली पाहिजे. तर वेळ परमेश्वराने सांगितली पहाटे 3 ते 6ची. बाई कधी खा, कधी उठा, कधी झोपा असं नाही म्हणले. प्रच्चात पारी उठीचे तो सारस्वत काळ परमेश्वर स्वतः हृदयात येतात, सात्विक काळ असतो. त्यावेळेस आपण थोडं का होईना संसारात राहून जरी अडीअडचणी असेल तर त्या अडीअडचणीवरती मात करून आपण थोडा का होईना आपल्याला ती स्मरण करण्याची सवय आपण लावली पाहिजे. त्यातून जी सात्विकता निर्माण होते, सत्व उतरतं आणि परमेश्वराला अभिमान निर्माण होऊन आपल्याला जी सहाय्यता, प्रसन्नता निर्माण होते, ती कोणत्याही अडीअडचणी, कितीही मोठ्या संकटावरती मात करण्यासाठी ती सर्वात मोठी ताकद असते. आपल्याला जर हे कळालं आणि पहाटेचं स्मरण आपण करायला सुरुवात केली, प्रार्थना करायला सुरुवात केली तर आपल्याला कोणतेही कर्मकांड आणि कोणत्याही विधी करण्याची गरज पडणार नाही. परमेश्वर प्रसन्न होऊन आपल्याला आपल्या अडीअडचणी, अडथळे दूर करून परमेश्वराची प्राप्तीपर्यंत आपल्याला स्वतः परमेश्वर घेऊन जाऊ शकतात. म्हणून हे अलौकिकता अवतार आहे हा समजून घ्या. या परमेश्वराने आपल्याला चालता बोलता तो दुर्लभ अवतार आपल्याला भेटलेला आहे. तो चालला पण आणि बोलला पण, सांगितलं पण आणि स्पष्ट आणि पारदर्शकपणे जे बी तत्त्वज्ञान आहे सोपं सरळ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचेल अशा पद्धतीने सांगितले. म्हणून तो परमेश्वर अवतार हा अलौकिक ठरतो आणि म्हणून तो आपण समजून घेतला पाहिजे. हे असे तयार रक्षण परमेश्वर म्हणतात. हे असे तयार रक्षण म्हणजे परमेश्वर तुमच्याजवळ जर परमेश्वर असेल, तुमच्या नामस्मरणामध्ये परमेश्वर असेल, तुमच्या विचारात, चिंतनात, तुमच्या कृतीत, तुमच्या श्वासात जर परमेश्वर असेल तर मात्र त्याचं रक्षण स्वतः परमेश्वर म्हणतात मी करेल. हे असे तयार रक्षण. मी जिथं आहे तिथं रक्षण होणारच आहे. जर परमेश्वर रक्षण करणार आहे तर मग आपल्या केसाला काय धक्का लागू शकता. विनाकारण आपल्या मनामध्ये शंका येतात, भीती होते, माझं काय. अर्जुन देवाला मारण्यासाठी 100 कौरव होते, भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, 100 बडकर 1 राजे होते. परंतु परमेश्वर अर्जुन देवाबरोबर असल्यामुळं ना अर्जुन देवाच्या मनात शंका आली ना काही भीती वाटली, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. याचं कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. म्हणजे या सूत्रांच्या माध्यमातून, या वाचनांच्या माध्यमातून जर परमेश्वर स्वतः सांगता येईल असे तयार रक्षण जे तुमच्याजवळ जर आहे मी, तर तुमचं रक्षण होणारच आहे. मग भीती कशाची, गैरसमज कशाचा, अन्यथा ज्ञान कशाचं,
किंवा विनाकारणच पाल चुकते आणि मला असंच वाटतंय, मला तसंच वाटतंय, ह्या ज्या भावना आहे, या ज्या मानसिकता आहे, या आपल्या निघून गेल्या पाहिजे. कारण धर्म परमेश्वराचा जो आहे तो निर्भयतेकडे नेणारा आहे. कोणी भय दाखवणारा तो परमेश्वराचा साधक असू शकत नाही आणि घाबरणाराही परमेश्वराचा साधक असू शकत नाही. परंतु घाबरायचं नाही याचा अर्थ नियमाचंच राहायचं नाही असं नाही. परमेश्वराने सांगितलेले नियम, ती चौकट आपल्याला न मोडता जर करत राहिलो तर मनामध्ये शंका घेण्याचं काहीच कारण नाही. म्हणून हे असे तयार रक्षण परमेश्वर स्पष्ट वचन सांगताय का मी तुमचं रक्षण करणार आहे, फक्त तुम्ही माझ्याजवळ राहिलं पाहिजे. मी तुमच्याजवळच आहे, तुमच्या पाठीच आहे. पाठ जशी आपल्याला दिसत नाही तशी परमेश्वर आपल्याला दिसत नाही, परंतु तो पाठीच आहे हे जाणवलं पाहिजे, हे प्रचितीला आलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. तर मग आपल्याला कोणत्या प्रकारच्या मनात भीती राहणार नाही. आपण म्हणतो ना तुम्ही आमच्या पाठी राहा, मग आम्हाला काही वाटणार नाही. आपण जीवाकडून अशी अपेक्षा करतो आणि तो जीवही सांगतो का मी तुमच्या पाठीच आहे, काही घाबरायचं काही कारण नाही. ही मानसिकता आपण निर्माण करतो. इथं परमेश्वर स्वतः सांगताय की हे असे तयार रक्षण मी तुमच्या पाठीच आहे, मी तुमचं रक्षण करणार आहे. मग मनात येण्याचं काही कारण नाही ना. अन्यथा ज्ञानातून आणि अज्ञानातून जर आपण बाहेर पडलो, या विधी कर्मकांडातून बाहेर पडण्यासाठी जर आपणला प्रयत्न असला आणि ज्ञानवाचक आपण जर धार्मिकता करायला सुरुवात केली तर धर्म अत्यंत सोपा, सरळ, स्पष्ट आणि पारदर्शक आहे. परमेश्वराचा आहे म्हणून परमेश्वरासारखाच मोठा आहे आणि तो समर्थ आहे. आपण लक्ष येत अधीन होई जे म्हणितले ते की जे ते अनुसरण. परमेश्वराने अनुसरणाची व्याख्या सांगितली, अनुसरल्याचा देव सांगितलेला आहे, अनुसरल्याशिवाय पर्याय नाही सांगितलं आहे. आणि ननुसरण हाच प्रमाद सांगितला, हीच अक्षम्य चूक सांगितलेली आहे. त्यातूनच सृष्टी शून्य होत असते, त्यातूनच आपली सृष्टी, आपला जन्म, आपलं हा बोध वाया जातो. म्हणून परमेश्वराने अनुसरणाची अपेक्षा केलेली जीवाकडून. येतं अनुसरीची बाई देव. परमेश्वर म्हणतात बाई देव काय गुरुवाचा, देव तो अनुसरल्याचा. तो अनुसरण जो करतो त्याचा देव आहे. म्हणून येत अधीन होईचे. आपण तर अधीन तर झालो नाही, अनन्यभावी शरण गेलेलो आहे, परमेश्वराची भक्ती करतो, हे अधीन होईचे म्हटलं आहे. परंतु पुढचं जे सूत्र आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. येत अधीन होईजे म्हणितले ते कीजे. म्हणजे परमेश्वर म्हणतात मी जे सांगितलं आहे तुम्हाला, तुमच्याकडून जी अपेक्षा केलेली आहे, जे मी तुम्हाला म्हटलेलं आहे ते केलं पाहिजे. आपण अर्धवट अनुसरण भरपूर लोकांचं आहे, परंतु म्हणितलं ते करणं एवढं सोपं नाही आहे. परंतु जितकं जमेल, जितकं कळेल तितकं केलं पाहिजे. आता नुसतं दीक्षा घेतली त्यांनीच हे केलं पाहिजे का असं नाही. अधीन व्हायचे म्हणजे परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणे, परमेश्वराच्या समर्थवादावरची भाव वासना निर्माण करणे आणि जितकं जमेल तितकं करायचा प्रयत्न करणे. म्हणजे कपडे घातले म्हणजेच अनुसरण आहे, दीक्षा घेतली म्हणजेच अनुसरण आहे असं काही समजू नका. तुम्ही ज्या अवस्थेत आहात, ज्या संसारात आहात, जे काम करताय तिथंसुद्धा तुम्हाला अधीन होता येईल नाही तरी अधीन तुम्ही झालेलीच आहे आणि म्हणितलं ते सुद्धा करता येऊ शकतं. आणि त्यावरती आपले सत्संग जे झालेले आचार मालिका आणि विचार मालिका, तर ह्या जीवाकडून परमेश्वराने अपेक्षा केली तर संसारात राहत असताना या आपण किती वचनं पाळू शकतो आणि कशा पद्धतीनं आपल्याला पाळायचे असतात आणि ते पाळले ते किती फायदे होऊ शकतात, दृष्टपर आणि अदृष्टपर, याचंच आपण चिंतन केलेलं आहे. हे वचनं, हे सूत्र किंवा हे सत्संग जर नंबरप्रमाणे तुम्ही ऐकत आले तर कोणत्याही मनातली शंका, गैरसमज, अज्ञान, भीती, न्यूनगंड राहूच शकत नाही. परमेश्वराने आपल्याला जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे हे काढण्यासाठीच सांगितलेलं आहे. आणि म्हणून नंबरप्रमाणे सत्संग ऐका आणि काय करू शकतो याचा विचार करून करायला सुरुवात करा. खूप अवघड विषय नाही आहे, तेच अनुसरण आहे, तीच प्रॅक्टिस आहे. अनुसरण असेल, साधना असेल, ही एक प्रॅक्टिस आहे. एका दिवसात कोणीच अनुसरू शकत नाही आणि निर्दोष कोणता जीव होऊ शकत नाही. आज जो दोष आहे तो आज सोडून उद्याच्या दुसऱ्या दोषाचं शालन करायचं आहे, परवा दुसऱ्या दोषाचं शालन करायचं आहे. असे आपल्यातले दोष आहे ते कमी करत निर्दोष होत आपल्याला परमेश्वराकडे जायचं. आणि हे करण्यासाठी परमेश्वर स्वतः सांगताय अयोग्य जीवाला मीच योग्य करतो. आपण अयोग्य आहात 100%, परंतु परमेश्वराने योग्य घेण्याचा जर विडा उचललेला आहे तर आपण योग्य होऊ शकतो. फक्त आपला प्रयत्न, आपली वासना, त्यावरती चालण्याचं सातत्य आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्या जीवाचं हित आपण बघितलं पाहिजे, समजलं पाहिजे. तर ते अत्यंत सोपं आणि सरळ, पारदर्शक आहे. धर्म खूप मोठा जरी असला तरी तो भीतीदायकही नाही आहे आणि करण्यासाठी मोठा पण नाही आहे. करण्यासाठी छोटा आहे परंतु तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, तो प्रगल्भ आहे, बोल्ड विचाराचा आहे. ना आपण कसं राहतो, कसं वागतो, कसं बोलतो, काय खातो, कशाविषयी, कोणाविषयी काय विचार करतो, हाच धर्म आहे. परमार्ग तुमचं जीवन म्हणजे आपल्याबरोबर ते जीवन झालं पाहिजे आणि ते नैसर्गिक स्वभावात झालं पाहिजे. तर परमेश्वराचं जे अनुसरण आहे ते कपडे घालायच्या अगोदरच तुम्ही अनुसरू शकता. कपडे घालायच्या अगोदरच तुमचं अनुसरण
सिद्धीत जाऊ शकतं असं काही नाही की कपडे घातल्यावरच अनुसरण. ती एक परंपरा आहे आणि काळानुरूप त्या गोष्टीचा स्वीकार आपल्या धर्मियांनी केलेला आहे. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की कपडे न घालताच आम्ही अनुसरतो आणि मग इथंच राहतो आणि मगच अनुसरतो, असं नाही. आचाराच्या पहिल्या सूत्रामध्ये देवाने त्याग सांगितलेला आहे. तो त्याग गरजेचा आहे आणि त्याच कपड्यावरती त्याग होणं शक्य नाही. कपड्याचा सुद्धा त्याग आहे. तो त्याग केल्यानंतर मात्र आपल्याला अनुसरायचं आहे, आपल्याला देव मिळवायचा आहे, प्राप्तीला जायचं आहे. तर ती प्रॅक्टिस म्हणून तुम्ही संसारात राहत असताना ह्या गोष्टी करू शकतात. आधीन तर झालेलंच आहे. आचाराच्या बाजूने विचार करून आचार जर केला तरी ते अनुसरणाची एक प्रॅक्टिस होईल आणि जेव्हा अनुसराल त्यावेळेस अवघड काहीच वाटणार नाही, कारण ती सवय झालेली असेल. कठीण काहीच वाटणार नाही, ती प्रॅक्टिस झालेली असेल. त्याच्यामुळं इकडं येणं खूप अवघड विषय नाही आहे. फक्त त्या पद्धतीनं आपण तो माइंडसेट करून नियोजन केलं पाहिजे आणि ते नियोजन जर केलं तर परमेश्वर प्राप्ती खूप अवघड नाही, कारण परमेश्वरानेच तो प्राप्तीला नेण्याचा विडा उचललेला असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, फक्त ऊर्ध्वगतीचा विचार करायचा आहे, वरती पाहायचं आहे. वास पाहिल तर ऐसाची काठी जेल परमेश्वर म्हणतात. तर आपल्याला फक्त वासना करायची, तूची व्हावं तूची भेटावं, परमेश्वर घेऊन जाणार आहे. येतेची अशी प्राणापदीची पीडा नाही. परमेश्वर म्हणतात जो माझा आहे तो त्याला प्राणापदीची पीडा नाही, म्हणजे मृत्यू येत असताना जी पीडा होत असते ती पीडा माझा जो झाला आहे त्याला होऊ शकत नाही. बघा किती मोठा फायदा आहे, दृष्टपर फायदा आहे. जो ज्याचा परमेश्वराचा झाला त्याला त्रास नाही. आता तो त्रास एवढा सोपा नसतो. ते म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ही म्हण आहे मराठीमध्ये. तसं मेल्याशिवाय काय त्रास होतो हे समजत नाही. पण परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे की एका रोम्याच्या ठाई एक विंचू चावला, असे 1000 विंचू जर चावल्याचं जे दुःख आहे तेवढं आपला शरीरातून आत्मा सुटताना किंवा जाताना होत असतो. तर ती जी प्राणपदीची जी पीडा आहे, त्रास आहे, दुःख आहे, ते मात्र जो माझा झाला त्याला नाही. परमेश्वराने सिक्युरिटी दिलेली आहे येथे, म्हणजे स्वतःसाठी परमेश्वराने वापर. जो माझा झाला त्याला मात्र हे दुःख नाही. आणि परमेश्वराचं होणं काही खूप अवघड विषय आहे का? समर्थवादावरची निष्ठा ठेवून स्मरण चिंतन करायचं आहे. परमेश्वराने ज्या अपेक्षा केलेल्या आहे आचाराच्या विचाराच्या बाजूने त्या करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. परमेश्वर प्रसन्न करणं खूप अवघड विषय नाही आहे. औसा नुसत्या म्हटलं आहे की आले मी स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीचरणाच्या कृपाप्रसादाने तरी परमेश्वर प्रसन्न झाले. म्हणजे प्रसन्नता परमेश्वराची कशातून मिळू शकते? परमेश्वरावरचा निस्सीम भाव, समर्थवादावरची निष्ठा जर आपण व्यक्त केली तर परमेश्वर प्रसन्न होतात. आणि ते व्यक्त करण्यासाठी आपली नियत, आपली विचार साफ असली पाहिजे आणि आपण आपल्यातून निघालेलं पाहिजे. आपल्यामध्ये गैरसमज आहे, अज्ञान आहे, मी केलं, मी करू शकतो, माझ्यामुळं झालं आणि मीच करू शकतो, ही जी भावना आहे, मीपणाची भावना त्यातून जर तुटली तर नक्कीच त्या परमेश्वराला प्रसन्न करणं आपल्याला सोपं होऊन जाईल. हा गा जन्माच्या काय अनुपत्ती पडली असते, ऐसे अनंत जन्मे वाया गेली. मिळिये जन्म दिदले, मुळिये दिदले, रुमनिया दिदले, शिवनिया दिदले, मा एक जन्म येत दिजो का, मा काय होईल ते पाहिजे. परमेश्वर आपल्याला आव्हान करतात, आपल्याला प्रश्न विचारतात. असं एका जन्माचं काय घेऊन बसले म्हणले? असे अनंत जन्म गेले. अर्जुन देवाला सांगितलं असे अनंत जन्म गेले, ह्या जन्माचं काय घेऊन बसले? परंतु ते जन्म कशाला गेले हे सुद्धा सांगितले. पण मुळीये जन्म दिदले म्हणजे मोळ्या वाहण्यात जन्म दिदला, रुमणे म्हणजे शेती करण्यात जन्म दिदला, शिवण्यात म्हणजे शिंपी कर्म करताना जन्म दिलेला आहे, रुमणे आदीला अशा अनेक ठिकाणी परमेश्वराने सांगितले आपल्याला आपण जन्म दिलेले. आपले पूर्वकर्मात अनेक जन्म झालेले. म्हणून आपण रस्त्याने जात असताना कोणी मुळे वाहताना बाया दिसतात आपल्याला, शेती करताना शेती, आपण कपडे शिवतो ते शिंपी दिसतो आपल्याला. असे अनेक कर्म करणारे जे जीव जाती आपल्याला दिसतात. त्यातून आपण बाहेर पडलेलो आहे, ते आपण कधीतरी कर्म केलेलं आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. परमेश्वराचा असे अनंत जन्म गेले, काय जन्माचा घेऊन बसले? मा एक येत जन्म दिजो का, एक जन्म मला द्या, मग मी काय करील ते पहा म्हटले. आता ते देण्यासाठी एक जन्माची अपेक्षा केलेली आहे परमेश्वरांनी, आणि परमेश्वराने आपल्याकडून एक जन्माचीच अपेक्षा करून एक जन्मच द्यायला लावलेला आहे. परंतु आपण तो जन्म न देता आपण विडे देतो, क्रिया करतो, खेती करतो, बाकी काय काय करायचं ते करतो, पण जन्म मात्र देत नाही. जन्म देणं म्हणजे परमेश्वराचं तत्त्वज्ञान समजून घेणं, परमेश्वराला जाणणं, परमेश्वराचं स्मरण करणं, परमेश्वराने जे अपेक्षा केली त्या आचाराच्या बाजूने विचार करून तो आचार करायला सुरुवात करणं. जन्म देणं म्हणजे नेमकं करायचं काय आपल्याला? काय तिथं जाऊन थोडी काम करायचं आहे? काही सर्व्हिस आहे का परमेश्वराची? नाही.
परमेश्वराला जन्म देणं म्हणजे तो अप्रत्यक्षरित्या आपलाच आपल्याला जन्म देणं आहे, आपल्याच फायद्यासाठी आहे, आपल्याच हितासाठी आहे. आपण परमेश्वराला जन्म दिला म्हणजे काय परमेश्वराचं हित होणार आहे का किंवा धर्माचं हित होणार आहे का? नाही, परमेश्वराचं आणि धर्माचं हित होणार नाही. परमेश्वर आणि धर्म हे हितक्षच आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या हितासाठी आपल्या भल्यासाठी इथं जायचं. येत दिजो का मा काय होईल ते पाहिजे परमेश्वरांता. मग तुम्ही फक्त जन्म दिल्यानंतर मग काय होईल ते पहा किंवा मी काय करील ते बघा, म्हणजे आव्हान केलेलं आहे. आणि मग परमेश्वर अनादि अविद्येचा छेद करून स्वतः जो आनंद उपभोगता आहे तोच आनंद आपल्याला देत आहे. परत जन्मवृत्ती नाही, परत दुःख नाही, परत येणं नाही, जाणं नाही. ह्या ज्या गोष्टी आहे हे परमेश्वरांनी खूप मोठी सिक्युरिटी दिलेली आहे. आणि असा कोणती देवता आहे, असा कोणता आहे व्यक्ती किंवा विद्यावंत का जे परमेश्वर म्हणून लोक आज पुजतात आहे, त्यांना कितीतरी देवतेची भक्ती करणारे लोक आहे, असं कोणी सांगितलं नाही का मा येत दे जन्म दे. परमेश्वरांनी सुद्धा श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे का अनन्य भावी जर शरण आलं तर मी निसंशय तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील. सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू सुद्धा सांगते येतं शरण आल्या काही मरण असे मा एक येतं जन्म दिजो मा काय होईल ते पाहिजे. परमेश्वर स्पष्ट सांगतात आहे का मी परमेश्वर आहे, मला अनन्य भावी शरण या आणि मला जन्म देऊन बघा, मग बघा मी तुम्हाला कुठं घेऊन जाईल. परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येऊ देणार नाही, कोणत्या दुःखात जाऊ देणार नाही. हे परमेश्वराचं परमेश्वरत्व सिद्ध करण्याची वचने आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि आपण किती भाग्यवान आहे की जे आपल्याला कळालं आहे, आपल्याला समजलं आहे आणि परमेश्वराने आपल्याला रस्ता पण दाखवलेला आहे, पत्ता पण सांगितलेला आहे. स्पष्ट आणि पारदर्शक आहे, अशी कोणतीच गोष्ट लपलेली नाही आहे आणि ती लपलेली नसल्यामुळं आपल्या नजरेसमोर अत्यंत स्पष्ट दिसली पाहिजे. परंतु हे दिसूनही बी जर आपल्याला कळालं नाही, समजलं नाही तर काही उपयोग नाही. हे आपलं अज्ञान आपल्याला घातक ठरेल आणि म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. परमेश्वराने हे तत्त्वज्ञान आपल्याला अत्यंत पारदर्शकपणे सांगितलेलं आहे. एकदा असंच एक गाढव विकणारा मनुष्य असतो आणि त्याच्याकडे गाढव असतं. ते गाढव विकण्यासाठी तो बाजारात जात असताना त्याला रस्त्याने एक हिरा सापडतो, पण ते अज्ञान असतं. तर तो हिरा जो आहे तो काचेचा एक खडा म्हणून घेतो आणि तो म्हणतो माझ्या गाढवाच्या गळ्यात चांगला दिसेल म्हणून गाढवाच्या गळ्यात बांधतो तो आणि जात असतो रस्त्याने. तर एक हिरे जवाहीर जो समजणारा, समजून घेणारा, जाणून घेणारा जो आहे तो बघतो का अरे या गाढवच्या गळ्यात एक हिरा आहे आणि तो अनमोल असा हिरा आहे. परंतु तो म्हणतो आता हिरा दे असं म्हटलं, हा हिरा आहे असं सांगितलं तर हा देणार नाही. मग आपण आता काय त्याला विचारू गाढव विकायचं का? आणि मग तो म्हणतो गाढव विकायचं का? म्हणे हा विकण्यासाठीच चाललेलो आहे. म्हणे कितीला? म्हणे 5 रुपयाला देऊ आपण. तो म्हणतो आता जर आपण डायरेक्ट 5 रुपयाला म्हटलं तर याला शंका येते का काय, संशय येतो का काय, म्हणून आपण थोडं कमी जास्त करू. आणि हे विनाकारणच गाढव जर 5 रुपयाचं नाही तर आपण 5 रुपयाला कशाला घ्यायचं. तो म्हणतो द्या 2 रुपयाला, द्या 2.5 रुपयाला. त्यांचा काही व्यवहार जमत नाही. वास्तविक त्याला गाढव घ्यायचं नाही, त्याला तो हिरा घ्यायचा आहे, परंतु त्याला ते कळालंच नाही, समजलंच नाही का हिरा हा अनमोल आहे, 5 रुपये काय आणि 10 रुपये काय ते समजतच नाही. तो म्हणतो ठीक आहे, नाही जमत काय हरकत नाही आणि तो जातो निघून. पुढं जात असताना परत दुसरा एक असाच जवाहीर जो हिरे माणिक मोती त्यांची जाणीव असणारा व्यक्ती येतो आणि तो हिरा पाहतो. तो विचारत नाही का गाढव विकायचा आहे का. तो म्हणतो मला 10 रुपयाला गाढव देऊन टाका. याला म्हणतो आपण 5 रुपयाला देतो, तो घेतला नाही आणि हा डायरेक्ट 10 रुपयाला मागू राहिला आहे, काय हरकत आहे देऊन टाका आणि बात खतम करा. तो म्हणतो ठीक आहे घेऊन टाका. आता तो 10 रुपये देतो, ते गाढव घेतो आणि तो गाढव थोडं पुढं गेल्यानंतर तो हिरा सोडून घेतो गळ्यातला. तो आपल्याला गाढव घ्यायचंच नव्हतं, आपल्याला हिरा घ्यायचा होता. हिरा घेऊन टाकतो आणि गाढव सोडून देतो. ते गाढव पुन्हा परत त्या गाढवाच्या मालकाजवळ येतं. त्या म्हणतो अरे हे तर चांगलं झालं, पैसे भेटले आणि वरून ते गाढव आपल्याकडंच आला तो बघायला किंवा मागायला तर देता येईल, अन्यथा नाही आला तर मग बघू आपण. आणि तो परत घरी त्या गाढवाला घेऊन येतो. आता त्यांनी जो हिरा घेतलेला आहे तो त्याचं काय जीवनाचं भलं करायचं ते करून घेतो. पण हा जो अगोदरचा आहे त्याच्या डोक्यात खटकी घ्यायला पाहिजे होता कमी जास्त करून. परंतु रात्र होऊन जाते, झोपून जातो, सकाळी उठल्यानंतर तो म्हणतो त्या गाढववाल्याला आपण शोधू जेणेकरून आपल्याला तो हिरा परत मिळवता येईल. तो त्याचा पत्ता शोधत त्या गाढवाच्या मालकाच्या घरी जातो. पाहतो तर गाढव बाहेर बांधलेलं आहे, परंतु त्याच्या गळ्यातला जो हिरा आहे तो काही दिसत नाही. तो त्याला विचारतो अरे ते याच्या गळ्यात जे होतं तो काय केलं.
म्हणे ते काचेचा दगड ते तर मी विसरून गेलो म्हणे, काय केलं काय माहिती म्हणे, मला माहीतच नाही, मी ते एकाला विकला होता म्हणे, बहुतेक त्यांनी काढून घेतला असेल आणि ते गाढव परत माझ्याकडे आलं म्हणे. अरे म्हणे येडा, ते काचेचा तुकडा नव्हता, तो हिरा होता आणि अनमोल हिरा होता म्हणे, अनमोल हिरा होता, काय मूर्ख माणूस आहे म्हणे, तुला कळायला पाहिजे. तो गाढव विकणारा तो काय म्हणतो, मी मूर्ख नाही, तू सर्वात मोठा मूर्ख आहे माझ्यापेक्षा, मला तर अज्ञान होतं, मला तर माहीत नव्हतं, मी काचेचा तुकडा समजत होतो, पण तुला सारं समजूनही बी माझ्याशी घासाघीस करीत बसला आणि वरून मला मूर्ख समजतो. तसं आपल्याला परमेश्वर कळाला आहे, समजला आहे, जाणवलेला आहे आणि आपण लोकांना मूर्ख समजतो आहे, अन्य लोकांना मूर्ख समजतो आहे. का अरे हे काय भक्ती करतात, काय कर्मकांड करतात, काय अंधश्रद्धा करतात, यांना का देव भेटणार आहे. मग आपल्याला भेटला आहे तर आपल्याला किती समजला आहे, जाणवला आहे, तर आपल्याला मिळवता येईल की नाही याचा आपण विचार केला पाहिजे. तर ते मूर्ख नसून ते तर अज्ञान आहे, त्याच्यामुळे त्यांची काही चुकी. पण आपल्याला आता परमेश्वरांनी बोध दिलेला आहे, समजवलेलं आहे, जाणवलेलं आहे, तर आपण तरी परमेश्वराची प्राप्ती करू शकतो की नाही यातून आपण बघितलं पाहिजे, समजलं पाहिजे, जाणवलं पाहिजे की आपलं जीवन अनमोल असं हिरा परमेश्वरांनी करून टाकलेलं आहे. आता त्याचा उपयोग करून परमेश्वर म्हणतात, मा येत दिजो का, मा काय होईल ते पाहिजे, एक जन्म आपल्याला द्यायचा आहे. बरं, जन्मही पुरा आपल्याला देता येत नाही, अखोरी आबोटी जन्म द्यायला लावलेला आहे, म्हणजे विकार आणि विकल्प विरहित. आता ते एवढा सोपा नाही आहे, परंतु तरीही परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं ते स्वीकारायची तयारी परमेश्वर ठेवत आहे. जेव्हा जिथं देता येईल तिथून देता येईल तेवढा तरी आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणं, म्हणजेच अभ्यास करणं, चिंतन करणं, स्मरण करणं, अभ्यास करून त्या कृतीत आणणं, आपल्या हृदयामध्ये उतरवणं, त्यानुसार आपण हे करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे जर उतरवलं नाही आपल्या हृदयामध्ये, नुसताच अभ्यास केला तर त्याचाही काय उपयोग नाही. त्याच्यामुळे या गोष्टी आपण समजून घेतल्या. सकळी सामग्र्या परित्यजून येथीच्या उत्पत्ती उत्पन्न होय. सकळी सामग्री, आपल्याकडं खूप सामग्री असते, आपल्याकडं पैसा असतो, आपल्याकडं काही कला असते, आपल्याकडं काही ना काही गोष्टी असतात. परमेश्वर आता सकळी सामग्र्या परित्यजून, सर्व सामग्र्या परित्यजून साराचा त्याग करा. बरेच लोक असतात मनी मंत्र करणारे, काही धागे दोरे टाकणारे, ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र या ज्या सामुग्री आहे हे सारे कर्मकांड अंधश्रद्धा आहे, याच्या कुबड्या टाकून देऊन देवतेची भक्ती करणारे याच्या सर्व कुबड्या टाकून देऊन कवने करणे मुंचीचे नाही, कशानेच आपलं मुंचन होणार नाही एके परमेश्वराशिवाय. आणि तो परमेश्वर समजून त्याला अनन्यभावे शरण जाणं, हे तिच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावं, म्हणजे फक्त परमेश्वराच्या ठिकाणी जे आहे तेच समजून घेणं, जाणून घेणं आणि तेच करण्याची प्रवृत्ती, ती इच्छा वासना जर ठेवली तर परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. अन्यथा आपण दैवराटीत आहे, परमेश्वर भक्तीत आहे, तरी आपल्याकडं खूप डोक्यामध्ये हवा आहे, खूळ आहे की माझ्याकडं आहे, माझ्याकडे ते आहे. गदोनायकाचा लीळा आपल्याला माहीत आहे का, जो एका राजाचा खजिनदार होता त्याच्याकडे किती श्रीमंती होती, 100 बडकर एक हिरे माणिक मोती होते का जे अनमोल असे त्याच्याकडं होते, ते दुसरे कोणाकडंच नव्हते. त्यांनी परमेश्वराला विनंती केली, घरी घेऊन गेल्यानंतर अनेक हिरे माणिक मोत्यांनी परमेश्वराची पूजा केली आणि वरून समोर बसून प्रसन्न होऊन खुश होऊन परमेश्वराला म्हणतो की माझ्याकडं अजूनही असे कितीतरी अनमोल हिरे माणिक मोती आहे, ते मी जर दिले तर मला परमेश्वर होईल का. परमेश्वर म्हणतात हे काय राजाकडं कमी आहे का म्हटले, तुझ्याकडंच आहे का म्हटले, आणि त्यांना परमेश्वर नको आहे का म्हटले. तर असं धनसंपत्तीनी, द्रव्यसंपत्तीनी, पुत्रसंपत्तीनी परमेश्वर भेटू शकत नाही. तर परमेश्वर परमेश्वराच्या परीनंच भेटेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये हवा गेलेली आहे, सकाळी संपत्ती ती आज संपत्ती वाटली पाहिजे. संपत्ती कोणती जी आपल्या परमेश्वराला प्राप्त करून देऊ शकते, ती संपत्ती, ती म्हणजे ज्ञानाची, ती आचाराची, ती त्यागाची, हे आपण समजून जाणून घेतलं पाहिजे. आणि मगच त्यावरती आपण चाललो पाहिजे. हे तिच्या उत्पत्ती उत्पन्न म्हणजे परमेश्वराचं जे आहे तेच आपण आपलं समजलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. पोरा जीवा अप्राप्ती ते दुर्लभ. आता हे परमेश्वर आपल्याला सर्व भेटलं आहे, मान पान पैसा अडका गाडी घोडे इस्टेट सर्व भेटलं आहे, परंतु परमेश्वर नाही भेटला. स्थानवंदन करायला भेटतं आहे, साधुसंत भेटतं आहे, क्रिया करायला भेटतं आहे, सर्व भेटलं आहे, परंतु परमेश्वर नाही भेटला. हे अप्राप्तीचं जे दुःख आहे ते जर आपण करत राहिलो तरच परमेश्वर प्राप्ती पर्यंत आपला रस्ता आहे तो बिंदूक होऊ शकतो, तरच आपल्याला परमेश्वर प्रसन्न होऊ शकतात आणि परमेश्वराचं सहाय्य होऊ शकतं. अप्राप्तीचं दुःख, आपल्याला प्राप्तीचं सुख आहे त्याच्यामुळं अप्राप्तीचं दुःख नाही आहे. या सुखात जर अडकलो तर ते दुःख निर्माण होऊ शकत नाही. आपण घ्यायला काय आलेलो आहे, घ्यायचं काय याची जाणीव ठेवून ते ध्येय जे आपलं नजरेसमोर आहे, आपल्या बोधाच्या माध्यमातून जे समजलं आहे, आपल्याला कळालं आहे, जाणवलेलं आहे, ते ध्येय प्राप्त करायचं आणि त्या प्राप्तीसाठी आपली धडपड, आपला प्रयत्न असला पाहिजे.
म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात राहावं कसं, वागावं कसं. लोकीचा श्रेष्ठ इथीचा नष्ट, इथीचा श्रेष्ठ लोकीचा नष्ट. परमेश्वर स्पष्ट सांगतात की लोकीचा श्रेष्ठ म्हणजे इथं जर आपण श्रेष्ठत्वाला गेलेलो आहे तर परमेश्वराच्या ठिकाणी आपलं काहीच अस्तित्व नाही. आणि इथं आपलं शून्य अस्तित्व आहे, काहीच नाही आहे, तर परमेश्वरा ठिकाणी आपलं अस्तित्व आहे. परंतु इथं मानपान भेटावा, पैसा अडका भेटावा, मी धार्मिकता किती करतो आहे, मी किती धर्म सांभाळतो आहे, मला किती नॉलेज आहे, किती ज्ञान आहे, मी किती आचारवंत, हे दाखवण्याच्या स्पर्धेमध्ये आपण जर उतरलेलं असेल तर मात्र परमेश्वराकडे आपण काहीच नाही आहे. मी काहीच नाही आहे, मी रंक आहे, ही भावना जर आपली निर्माण झाली आणि ही ज्ञानातून होतच असते. पूजनीय माईंभटांना किती अहंकार होता, 18 पुराण वेदशास्त्र जाणलेले होते, अनेकांना त्यांनी हरवलेलं होतं पण अहंकार होता, ते त्रिगुणात्मक देवतेचा म्हणून अहंकार. पण जेव्हा परमेश्वराचा बोध झाला त्यांच्यामध्ये किती नम्रता आली. ज्यावेळेस गोविंदप्रभू बाबांकडे ते अनुसरण्यासाठी गेले तर गोविंदप्रभू बाबांच्या चुलीची राखेचा व्यापार त्यांनी स्वीकारला. एका मातंगाने देव दाखवला म्हणून त्या मातंगाला दंडोत घातले. म्हणजे ही नम्रता, हे आपलं स्वतःचं अस्तित्व नष्ट करण्याचा भाव कुठून होतो, बोध होताच होतो. आपल्याला बोध झालेला, आपल्याला जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर कळालेला आहे तरी आपला भाव गेलेला नाही, याचा अर्थ आपण बोध झालेला नाही. आपल्याला बोधाचं ते लक्षण नाही आहे. जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर आपल्याला कळाला आहे तरी आपण असं समजतो आहे आणि तरी आपण आपल्यामध्येच अडकलेलो आहे, तर समजायचं की आपल्याला काहीच कळालेलं नाही. म्हणून जीवाने पहिले जीव समजून घ्यावा, जाणून घ्यावा. त्या जीवत्वातून जर तो बाहेर पडला तर मात्र परमेश्वराला प्राप्त होऊ शकतो. म्हणून येथीचा जो श्रेष्ठ आहे त्या श्रेष्ठत्वाला न जाता आपल्याला परमेश्वराच्या ठिकाणी श्रेष्ठत्व निर्माण करायचं आहे. परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, परमेश्वराच्या नजरेत आपल्याला जायचं आहे, परमेश्वराच्या प्राप्तीला आपल्याला जायचं आहे. म्हणून आपल्याला इथलं श्रेष्ठत्व काही महत्त्वाचं नाही. इथलं मोठेपण, इथली इस्टेट, इथला पैसा अडका, मान पान, इथं पूजन पाजन याचे काही अर्थ नाही, याला काही उपयोग नाही. यातून आपण आपल्याला धिक्कारलं पाहिजे का मी कोणीच नाही आहे आणि मला काहीच नको, माझी ती योग्यताच नाही आहे असं जेव्हा नाकारतो आपण, स्वतःला नाकारतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला स्वीकारत असतं. पण आपण आपल्याला स्वीकारलं आहे म्हणून हे सारं चाललं आहे. आणि आपण आपल्याला स्वीकारलेलं असेल तर परमेश्वर आपल्याला स्वीकारू शकत नाही. आणि एकावर एक गोष्टी अवलंबून आहे, या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पोरा जीवा आग्रह नाही, आग्रह जरी होय तरी परमेश्वर ज्ञानी अशी प्रेम देते. असंच महादाईचा देवाला एकदा विचारतात की ज्ञानानंतर प्रेम होऊ शकतं का? देव म्हणतात होऊ शकतं. म्हणले तुम्ही कधी सांगितलं नाही, म्हणजे तुम्ही कधी विचारलं नाही. आणि हे जेव्हा महादाईसाला कळतं तेव्हा महादाईसा आचार्यांकडे पळत पळत जाते, म्हणे देवा आचार्यांना सांगते का ज्ञानानंतरही प्रेम होऊ शकतं. म्हणजे तू म्हणता का देव म्हणता? म्हणे देव म्हणता. परत ते देवाला विचारायला आले, म्हणे तुम्ही कधी सांगितलं नाही. म्हणले अहो तुम्ही कधी विचारलंच नाही. महादाईसा चर्चक म्हणजे म्हातारी चर्चक आहे, ती विचारत राहते म्हणून आम्ही तिला सांगत राहतो. म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगता पोरा आग्रह नाही, आग्रह जर झाला, तळमळ जर झाली तर परमेश्वर म्हटले ज्ञानी अशी पण प्रेम देतात. तुम्ही आग्रह जर केला, असनिदानीसुद्धा तळमळ जर केली, तळमळीत जन्मामध्ये धाडी, तर परमेश्वर म्हणतात मी प्रेम देईन. हट्ट धरला तर मी प्रेम देईन आणि प्रेमानेच परमेश्वरची प्राप्ती होणं शक्य आहे. परंतु ते बी एवढं सोपं नाही आहे. ज्ञानाच्या नंतर प्रेम, ती जाणीव आपल्याला झाली पाहिजे. म्हणून परमेश्वराकडं आपण प्रेमाची अपेक्षा केली पाहिजे. प्रेम भेटावं याची वासना ठेवली पाहिजे, कारण प्रेमाने विकार विकल्प स्वभाव उच्छेदून जातात. आणि परमेश्वर प्राप्तीसाठी जे अडसर आहे, तीनच दोष आहे, विकार विकल्प आणि स्वभाव. आणि तेच जर त्यातून गेले तर परमेश्वर प्राप्त आपल्यासाठी काहीच अवघड नाही. आणि म्हणून आपण प्रेमाची परमेश्वराकडे अभिलाषा केली पाहिजे. आणि परमेश्वर तेच म्हणतात आग्रह जर केला तर मी ज्ञानियालासुद्धा प्रेम देईल. आणि तो आग्रह आपला असला पाहिजे. जसं एखादा मुलगा आहे, बाजारात जात असताना गर्दी असते, ती आई तिच्या कामात असते, पण त्या आईचा त्यांनी पदर धरलेला आहे, त्याच्यामुळे तोही बिंदास आहे. आणि आईच्या लक्षात येतं की यांनी पदर धरलेला आहे, तर ती बी बिंदास आहे. परंतु योगायोगाने गर्दीमध्ये तो हरवल्या जातो. हरवायच्या अगोदर तो आईकडं सारखा रडत असतो की मला ही खेळणी दे, मला ही चॉकलेट दे, मला खाऊ दे. आई त्याला गप्प करत असते, कारण आईला तिचा व्यापार, तिचं काम महत्त्वाचं असतं. ती म्हणते हे सारं झालं का मी तुला देते, पाहू. तो रडतोय, हट्ट धरतोय, पण आई काय त्याला देऊ शकत नाही. आणि नंतर जेव्हा ते हरवतो तो रडायला लागतो. लोकांना दया येते, लोक त्याला विचारतात, त्याला बोलता येत नाही. मग तो रडून नाही म्हणून त्याला खाऊ देतात, खेळणी देतात, पण तो म्हणतो मला काहीच नको, मला फक्त आता माझी आईच पाहिजे. म्हणजे जो मुलगा 5 मिनिटापूर्वी त्यासाठी ज्याच्यासाठी रडत होता ते त्याला आता भेटतंय, पण ते त्याला नको आहे, आता त्याला आई पाहिजे. तर म्हणून आई
म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला हट्ट असला, आपली आग्रह असला, आपली तळमळ असली तर परमेश्वर भेटेल. अन्यथा आपण या सृष्टीमध्ये आलेलो आहे, हे जीवन जगण्यासाठी आपल्याला जे भौतिक जगातले जे सुख आहे ते म्हणजे खेळणंच आहे आपल्यासाठी, ते म्हणजे चॉकलेटच आहे आपल्यासाठी, तो खाऊच आहे. या बाजारात आपण हरकून न जाता तोची व्हावा तोची भेटावा ही भावना निर्माण होण्यासाठी परमेश्वराची जाणीव आणि आग्रह अत्यंत गरजेचा आहे. ती ओळख आपल्याला दिली तर परमेश्वर प्राप्तीसाठीच भक्ती करायची. परमेश्वर प्राप्तीसाठीच आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. हे जर लक्षात आलं तर अत्यंत सोपं. हा गा येथून म्हणावे तेवढी तुम्ही करावे की तुमाशीचीच पुरावे. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगून मग तुम्ही कराल का? तुम्हाला बी काहीतरी स्फुरलं पाहिजे की नाही. संतोष नावाचे भक्त ते आजारी झाले, अशक्त झाले, देव पडताळणी करायला जातात, आचार्य बरोबर असतात, त्यांना पाणी पिता येत नाही, एवढी अशक्ता. देव म्हणतात आचार्यांना, का यांना काही पाणी दिलं नाही, यांना काही कपडे दिले नाही. म्हटले तुम्ही सांगितलं नाही. अहो प्रत्येक गोष्ट आम्ही सांगायची काय? म्हटले हे तर प्रेमाचा उपाय आहे. आपल्या पडल्याची शुश्रूषा करा. म्हणजे तुम्हाला आम्ही सांगेल येथून म्हणावे तेवढी तुम्ही करावे की तुमाशीचीच पुराई. तुम्हालाही कळालं पाहिजे ना. म्हटले या गोष्टी सांगायच्या नसतात तर कितीतरी अशा गोष्टी असतात का परमेश्वराने सांगितलेल्या आहेत, पण कधी कधी आपल्याला स्फुरलं पाहिजे का कोणत्या वेळेस आपण काय करावं, परमेश्वर प्रसन्न होईल या अनुषंगाने कसं विचार करावा. मग सेवेच्या माध्यमातून असेल, ज्ञानाच्या माध्यमातून असेल, कोणाला तरी अर्थवंताला काही ज्ञान सांगण्याच्या माध्यमातून असेल, हा धर्माचा सेन्स आपण वापरला पाहिजे. व्यावहारिक गोष्टीमध्ये आपली बुद्धीची कुशलता भरपूर चालते, कारण जीव फायद्याचा पाहतो, स्वार्थी. परंतु अध्यात्म म्हटलं की आपण त्याचा विचारच करत नाही, चाललं आहे. पण धर्माच्या ठिकाणी व्यावहारिक बुद्धी धर्मी उपयोगाला आहे. व्यवहारात आपण जशी बुद्धी लावतो स्वतःच्या स्वार्थासाठी, तशी ती बुद्धी धर्मात आपल्या फायद्यासाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी आपण लावली पाहिजे. ते स्फुरत नाही मात्र आपल्याला. आपण म्हणतो इथं तत्त्वज्ञानात बसतं काही, चौकटीत बसतं काही, असं नाही आहे, ते तसं नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या चुकीच्या आहे. म्हणून आपल्याला काहीतरी स्फुरलं पाहिजे आणि स्वतःहून आपल्या बुद्धीचा वापर जसा भौतिक जगात लावतो तसं अध्यात्मात पण आपण लावला पाहिजे. तू उभा ठाकलेशीचे पुरे, सिद्धी ते येथूनच नाही येईल की परमेश्वराचं सूत्र आहे, अगोदर बी येऊन गेलेलं आहे. तुम्हाला सांगितलं तू उभा ठाकलेशीचे पुरे. तू फक्त उभं राहायचं. परमेश्वर प्राप्तीला मला जायचं आहे, परमेश्वर मला हवा आहे, ही वासना निर्माण करायची आणि त्या बाजूने आपण विचाराचा विचार करायचा आहे. मग परमेश्वर म्हणता इथूनची सिद्धी नेईन, मग मी मात्र तुम्हाला घेऊन जाईल. फक्त वरती वास पाहिजे, मला देव पाहिजे. ही वासनासुद्धा होत नाही. म्हटले देव म्हणता होईल का नाही, हाव तर धर, करील का नाही, मी करीन असं तर म्हण. परंतु ते सुद्धा म्हणण्याला आपण कंजूशी करतो. कितीतरी गैरसमज आहे, अज्ञान याच्या बाबतीत की नाही म्हणायचं कशाला, विनाकारण लालच दाखवायची, विनाकारण देवाला फसवायचं. देव कधी फसतो काय? आपणच आपल्याला फसवित असतो. देवाला काय लालच दाखवायची, देव काय लालची आहे काय? आपण ही विषय व्यवस्था केलेली आहे आणि अज्ञान आहे. म्हणून आपण जर म्हटलं नाही मला देव पाहिजे, मी अनुसरणार आहे, मला देवच पाहिजे, मला काही नको, असं नुसतं म्हटलं तरी ती वासनासुद्धा परमेश्वरापर्यंत पोचत असते. आणि ती वासना परमेश्वरापर्यंत जर पोचली तर आपले अडथळे अडीअडचणी दूर होऊन ती वासना वाढत जाऊन परमेश्वराच्या प्राप्तीला आपण जाऊ शकतो. परमेश्वर म्हणता म्हणा तर खरी, फक्त नुसतं म्हणायलासुद्धा जर तुम्ही कंजूशी करत असाल तेव्हा काय परमेश्वर प्राप्त होणार आहे? ते परमेश्वर औसा ज्या आहे त्या वेदवंत होत्या, त्या काही बोधवंत नव्हत्या. तर त्या वेडसर बोलायच्या तरी परमेश्वर म्हणता प्रेम वारी सरी, म्हणजे प्रेमाच्या पलीकडचं, जो प्रेमिया भक्त त्याच्या पलीकडचं तुमचं हे वागणं बोलणं वेडसर आहे म्हटले. परंतु जो प्रेमी भक्त आहे त्याच्याही पुढं ओव्हरटेक करणार आहे म्हटले. म्हणजे ते वेडसरपणासुद्धा देवाला प्रसन्न करून जातो. तर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्याला थोडंसं वेडं व्हावं लागेल. आपल्याला ती वासनाच निर्माण होत नाही. ती वासना निर्माण करण्यासाठी परमेश्वराने जे सूत्र सांगितले, तू उभा ठाकला, तू फक्त उभा राहा बाबा, तू काहीच करू नको, तू नाहीतरी काही करू शकत नाही. जीव मर स्वच्छ जीवाकडं काय आहे? जीवाला देण्यासारखं काहीच नाही, जीवाकडे काहीच सामर्थ्य नाही, तरी तो फुगलेला आहे. तरी तो म्हणतो मी आणि माझं माझ्यामुळं. परमेश्वर म्हणतात मर म्हणजे 2 वेळा मर म्हटले देव. स्वच्छ याच्याकडे देण्यासारखं काय म्हटले? हा काही कोणाला देऊ शकत नाही. मग परमेश्वराला प्राप्त कसा करू शकतो? आणि मग परमेश्वराने सांगितलेले तू उभा ठाकल्याशीची पुरे, तर तू परमेश्वराला सुद्धा प्राप्त करू शकतो. म्हणजे इथं काही देऊ शकत, तुझ्याकडे काहीच सामर्थ्य नाही. परंतु सामर्थ्य नसलेला जीव एवढ्या मोठ्या परमेश्वराला प्राप्त करू शकतो, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. फक्त त्याच्यामध्ये
भाव निर्माण झाला पाहिजे, समर्थभावाची निष्ठा आणि वासना निर्माण झाली पाहिजे, तोची भेटावा तोची मिळावा याची इच्छा, दुर्दम्य इच्छा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्याचा असला पाहिजे. हा गायतीचा व्यापार तो पुसू की जी आपण बघा धार्मिकता करत असताना आहे ना, अंदाजाने धार्मिकता करणाऱ्यांची संख्या 99.99% आहे. आपणही विचार करा, आपण हे का करतो माहीत नाही, कशासाठी करतो माहीत नाही, कोणीतरी करतं आहे, कोणीतरी सांगितलं आहे, कोणीतरी दाखवलेलं आहे म्हणून चाललं आहे, परंपरा आहे, रूढी आहे, हे आहे ते. परमेश्वर काय म्हणतात, येथीचा व्यापार तो पुसू म्हणजे परमेश्वराच्या धर्माचा तो तत्त्वज्ञानाचा जो व्यापार आहे, म्हणजे अभ्यास आहे, आचार आहे, विचार आहे, तो पुसू. आता देव तर समोर नाही, पण परमेश्वराने सूत्राच्या माध्यमातून सारे उत्तरं दिलेले ना आपल्याला. वचनांना विचारा, लीळांना विचारा, ज्ञान घेऊन विचारा, किंवा आपल्यापेक्षा जे ज्ञानी आहे, साधू संत आहे, ज्यांच्यावर आपली निष्ठा आहे, भाव आहे, त्यांना विचारा. पण अंदाजाने कोणतीच गोष्ट करू नका, करायचं म्हणून कोणतीच गोष्ट करू नका, समाज करतोय म्हणून कोणतीच गोष्ट करू नका. जर माहीत नाही आहे, नाही केली तर काही फरक नाही पडत. परमेश्वर काय म्हणतात, विधी करता अविधी परिहारे. विधी जर केला तर अविधी जातो, परंतु अविधीने सुद्धा अविधी निर्माण होत असतो. परमेश्वर म्हणतात विधी नाही करता आलं तर चालेल, परंतु अविधी आपल्याकडून घडला नाही पाहिजे, चुकीचं कर्म आपल्याकडून घडलं नाही पाहिजे, जेणेकरून आपण धर्मावरून जाऊ. आपल्या मनामध्ये जी परमेश्वर प्राप्तीची जी आस वासना निर्माण झालेली आहे त्यावरतून जाऊ. हे न निर्माण होण्यासाठी आपल्याला या गोष्टी सांभाळाव्या लागतील. आणि म्हणून परमेश्वराचं तत्त्वज्ञान ओळखून, जाणून, समजून ते प्रचितीला येतं आहे का नाही हे बघून आपल्याला इथली जी भक्ती आहे, धार्मिकता आहे, सेवा आहे, जे बी आहे ते करायचं आहे. हा गा आणि का स्वाभिमानाच्या होय मग एका निराभिमानच्या होय जो का, हे तरी निराभिमान परी आपुल्या लागून स्वाभिमानाचे स्वाभिमान. अत्यंत सुंदर असं वचन आहे. परमेश्वर मी निराभिमान आहे, परंतु आपल्या लागे स्वाभिमान. परमेश्वर निराभिमान आहे, परंतु जो परमेश्वराचा आहे त्याच्यासाठी अभिमान आहे. एकदा असंच महादाईसाला त्यांचे जे पूर्वश्रमीचे जे गुरु होते दादोस, ते म्हणतात तुम्ही आंघोळ केली का? म्हणे का करायची आंघोळ, मी तर सकाळीच केली. म्हणजे तुम्ही गुरुवाचं पाणी पिले. कारण लीळा अशी घडलेली होती का महादाईसान देव समोरासमोर आल्यानंतर अचानक महादाईसांनी काय केलं, स्वामींचं श्रीचरण प्रक्षालन करण्यासाठी ते शंकराचं मंदिर, ते शंकराच्या पिंडीवरती ते पानगळ म्हणून ते पाणी लावलेलं असतं, ते पाणी आणून श्रीचरण धुतलं आणि श्रीचरण प्रक्षालन केल्यानंतर तेच आपलं तीर्थ म्हणून घेतलं. तर दादोस काय म्हणतात की ते गुरुवाचं पाणी आहे, म्हटले तुम्ही आंघोळ केली पाहिजे. त्यावेळेस किती जातीचं पगडा मोठा असेल याच्यावरून विचार करा तुम्ही. ते म्हणले आम्ही गुरुवाचं नाही पाणी पिलो. महादाईसा तेवढ्या खंबीर होते, आम्ही स्वामी श्रीचक्रधरांचं श्रीचरण तीर्थ घेतलं. म्हणे अहो देवाला काय पडलं आहे, म्हणे देव नरकात गेला काय स्वर्गात गेला का, असं कसं काय म्हणे. महादाईसाला खटकलं ते, परंतु यांनी परत परिहार दिला. म्हणे द्वापारयुगात श्रीकृष्ण महाराजांसमोर यादव झुंझुन मेले म्हणे, त्यावेळेस देव नव्हते काय म्हणे, त्यांनी काय केलं. आणि मग ते उत्तर त्या महादाईसाला पटलं, परंतु ते गपचिप बसत नाही, ती देवाला लगे विचारते. देव म्हणतात, देवाला ती विचारते की जीव नरकात गेला काय स्वर्गात गेला काय, देवाला काय पडलं नाही का म्हणे, असं कोण म्हणतं. देवाच्या आरामाची वेळ आहे, परंतु तरी देव ताडकन उठतात आणि असं कोण म्हटलं. म्हणे द्वापारयुगात असं. अहो म्हणे द्वापारयुगात कोण होता माझा, म्हणे माझा जो अर्जुन होता त्याच्या केसाला धक्का लागला नाही. त्याच्या केसाला धक्का लागला असता तर एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावरती आपटून मी क्रॅश करून टाकला असतं म्हणे. म्हणजे इतका परमेश्वर निराभिमान आहे, परंतु एवढ्या आपल्यासाठी, आपल्या जीवासाठी, आपल्या भक्तासाठी एवढा अभिमान आहे. अर्जुन देवाच्या कितीतरी लीळा सांगता येतील. अग्निकाष्ट घेण्याचा उपद्याप लगे देवाने जायचं, सहाय्य करायचं, अगदी विष्णूपर्यंत अर्जुनाला घेऊन गेले ते ब्राह्मणाचे मुलं आणण्यासाठी. तर ह्या ज्या गोष्टी आहे, परमेश्वर म्हणता मी निराभिमान पण आपल्या लागे स्वाभिमान. आपण परमेश्वराचं व्हा. परमेश्वराने जर आपला अभिमान घेतला तर आपलं काय अडचणी येणार आहे, काय प्रॉब्लेम येणार आहे. आपल्या ज्या अडचणी अत्यंत छोट्या आपल्या देवापेक्षा, अत्यंत छोट्या म्हणजे नईच्या बराबर आहे, त्याच्यात आपण अडकतो. त्याच्यासाठी कर्मकांड करतो, त्याच्यासाठी विधी करतो, त्याच्यासाठी धार्मिकता करतो. म्हणजे किती आपली जी विचारधारा आहे छोटी आहे, हे आपण बघितलं पाहिजे. परमेश्वर तर आपल्या लागे स्वाभिमान जो आपला आहे त्यासाठी माझा मात्र अभिमान आहे. याच्यासाठी काय करावं, नामस्मरण करावे. नामी अभिमान वाती, नामस्मरण करावं, नामाने अभिमान येतो. नामाने परमेश्वर अभिमान घेतात. बघा किती सोपं आणि सरळ परमेश्वरांनी जे सांगितलेलं आहे
निराभिमान आहे, परंतु अभिमान घेतो. मग अभिमान कशातून निर्माण होतो? नामस्मरणाने. नामस्मरण करा म्हटले आमचं. आता नामस्मरण करायचं निरंतर, ते 5वे ते 8वा निरंतर स्मरण करायचं, तर परमेश्वराला जाणवलं पाहिजे, परमेश्वराला समजलं पाहिजे, जाणून समजून उमजून ते नामस्मरणाची आवड निर्माण झाली पाहिजे, तेव्हा आपण तासात तास स्मरण करतो. नाही तर एखादी गाठी केली, स्मरण केलं, चिंतन केलं थोडंसं, तरी आपण खूप मोठी अपेक्षा करतो. म्हणून निरंतर परमेश्वराची आरती करावी, निरंतर परमेश्वराची आर्तता करावी, परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा ही अपेक्षा करावी, परमेश्वराची प्रार्थना करावी. परंतु तोच भेटावा, तोच व्हावा, याच्यासाठी परमेश्वर समजला पाहिजे, पहिले कळायला पाहिजे. निरंतर आपण श्वास घेत राहतो, सकाळ दुपार संध्याकाळ आपण जेवण करतच राहतो, झोपत राहतो, गप्पा मारतो, सारं आपण करतो. फक्त आपल्याला परमेश्वराची जी आर्तता आहे, ती आर्तता आपल्याला मात्र करता येत. ज्याप्रमाणे डोळ्याची पाण्याची इच्छा गरज नसताना आपण डोळे पाहत राहतो. जर सत्संग ऐकताना तुम्हाला पाण्याची गरज नाही, कान ऐकता येतं ना, ऐका, परंतु तरी आपण पाहत राहतो. याचं कारण काय? की त्याचं ते इंद्रिय ते त्याचं कार्य करतं. तसं श्वासोश्वास घेताना त्याचं त्या इंद्रियाचं काम करत राहतं. आपण झोपलो तरी श्वासोश्वास चालू असतो, आपण म्हणू शकत नाही का माझा श्वासोश्वास चालू होता का नव्हता, माहीत नाही. तसं आत्मा हे एक इंद्रिय, आणि त्या आत्म्याचं काम काय? परमेश्वराचं निरंतर स्मरण करणे, चिंतन करणे, आर्तता करणे. त्याला ती सवय लावावं लागेल, कारण ते ऊर्ध्वगतीचं आहे. ती सवय सहजासहजी लागू शकत नाही. बघा, काही दुकानांमध्ये किंवा काही घरांमध्ये जर तुम्ही गेलं तर ते असे टेप करून घेतलेलं राहतं नामं, श्रीकृष्ण मंदे, श्रीकृष्ण मंदे, असे टेप केलेलं राहतं, आणि ते चालू राहतं कंटिन्यू. ही बाई काम करते, स्वयंपाक करते, भांडी घासते, धुणं धुते, सारं तिचं काम चालू राहतं, पण ते कानावर पण पडत राहतं. तसं आपण आपल्या कामात राहायचं, परंतु आपलं आत्मा जे आहे तसंच स्मरण चिंतन करतं. आपण गाडी चालवतो आहे, काम करतो आहे, कुठं चाललो आहे, प्रवास करतो आहे, परंतु ती सवय लावावं लागेल. अन्यथा ते मनमाळका आपल्या करत राहा, मनामध्ये कितीतरी विचार येत राहतात, कारण नसताना. हा आला, तो आला, ते आलं, ते आलं, साऱ्या जगाचे विचार येत राहतात. त्या जगाला बाजूला करून, त्या विचाराला बाजूला करून परमेश्वराचं नामस्मरणाची सवय लावावं लागेल. अनंत सामायतेत अनिक न सामाय, अनेक सामायतेत अनंत न सामाय, अनंत तो अनंत. की जेव्हा परमेश्वराचं स्मरण चिंतन आर्ततापूर्वक सतत निरंतर आपण करायला सुरुवात करू, तर अनेक आपल्या डोक्यात, आपल्या बुद्धीत, आपल्या मनात काही गोष्टीच येणार नाही. सतत आपण जर परमेश्वराचं निरंतर स्मरण करतो आहे, चिंतन करतो आहे, कारण जीव हा एका वेळेस एकाच कार्य करेल. परमेश्वराचं जर आपण स्मरण करतो आहे, तर बाकीच्या दुसऱ्या गोष्टी येतील तरी कशा? मनात भावच येणार नाही. निरंतर ते परमेश्वराचं आपण स्मरणच करतो आहे, तर त्या गोष्टी न येण्यासाठी अत्यंत सोपा आणि सरळ मार्ग निरंतर परमेश्वराची आरती करा. निरंतर परमेश्वराचा विरह भाव. सारं भेटलं देवा, परंतु तू नाही भेटला. विरह. बघा, आपल्या प्रेमाचं एखादं व्यक्ती असेल, सवय झालेली आहे, एखाद्या वस्तूची सवय झालेली आहे. बघा, जड वस्तूची सवय जर झाली आणि ते जरी दुसरीकडे गेलं, तरी आपल्याला विरह आपण भावत असतो. की जी वस्तू काही कामाची नाही, काहीतरी संपणारी, नष्ट होणारी, जी व्यक्ती आहे ती व्यक्तीसुद्धा कधीतरी बदलणारी आहे. ती आपली कायमची राहू शकत नाही. काल दुसरी कोणाची होती, उद्या दुसरी कोणाची होणार आहे. त्यासाठी विरह भावतो. परमेश्वर तर नित्यपती आहे. परमेश्वरचा ना आपला जो समज आहे अनादीचा आहे, त्याच्यासाठी तर किती विरह भावला पाहिजे. परंतु तो विरह भावणं म्हणजे परमेश्वर प्राप्तीची आस ठेवणं, परमेश्वर समजणं, परमेश्वर कळणं. आपल्याला परमेश्वर जर पाहिजे असेल तरच विरह निर्माण होईल ना. देवा सारं भेटलं, देवा सारं समजलं, देवा सारं कळालं, तू नाही भेटलं, तू नाही भेटत. या स्थानावर गेलो, तू नाही भेटला. त्या साधूंकडे गेलो, तू नाही भेटला. हे अभ्यास केला, हे वाचन केलं, हे चिंतन केलं, तू हृदयात नाही आला, सत्व नाही उतरलं. ही जो विरह आहे हा सतत आपण केला पाहिजे. आज आपण काय म्हणतो, 4 स्थानं झाले, अजून 50 स्थानं झाले पाहिजे. 50 साधू भेटले, अजून 100 साधू भेटले पाहिजे. एक क्रिया झाली, अजून 4 क्रिया घडल्या पाहिजे. यातून बाहेर पडलं पाहिजे, यातून थोडंसं पुढं गेलं पाहिजे. ही पहिली स्टेप आहे. या पहिल्या स्टेपच्या बाहेर जाऊन मग आपण जर परमेश्वराचा विरह जर भावला, तरच परमेश्वरालागी रंका होय. परमेश्वरासाठी नम्र झालं पाहिजे. पूजनीय माईम भट आचार्य नम्र झाले म्हणून परमेश्वर भेटला. बाईसा नम्र झाल्या म्हणून परमेश्वर. बाईसा तर उच्च स्थानावरती बसून आचार्य होत्या, पूजा अर्चा करून घ्यायच्या, परंतु बोध होताच, देव कळताच, प्रेम होताच त्यांनी जी उडी मारली आणि श्रीचरणाजवळ येऊन बसल्या आणि दुःख करायला लागल्या, प्रायश्चित्त करायला लागल्या, ते रंक होणे. ज्या मिनिटाला आचार्यांना कळालं देव काय आहे, त्या मिनिटाला देवांचं दास्य स्वीकारलं. ज्या मिनिटाला माईम भट्टांना देव काय कळालं, बोध झाला, त्या मिनिटाला त्यांनी त्याग करून
नम्र झाले तर परमेश्वरासाठी लागी रंका व्हावे, रंक झालं पाहिजे. नाही तर मी असा मी तसा यातून जर आपणच पडलोच नाही आणि ही नम्रता जर आपल्या हृदयामध्ये आलीच नाही तर मात्र आपल्याला ती भेटू शकत नाही. परमार्ग तुमचं जीवन किंग अशा पद्धतीनं आपलं परमार्ग जीवन झालं पाहिजे. आपलं उठणं बसणं बोलणं सतत परमेश्वराचं चिंतन, आठवण, विरह, अर्थतापूर्वक आपलं वागणं बोलणं जर असेल तर परमेश्वर प्राप्त करणं खूप अवघड नाही. आणि परमेश्वराच्या आयडिया दिलेल्या आहे, परमेश्वराने जे वचनं सांगितलेले आहे. त्या लीळा जर प्रकरण वशात तुम्ही गेले तर अधिक उत्तम होईल. कारण इथं ते शक्य नाही प्रत्येक सूत्राची लीळा आपण चेक करणं, समजणं, जाणून घेणं. हे आपले कितीतरी वचनं आणि कितीतरी सत्संग होऊ शकतात. आपण त्याला स्पर्श करतोय का आपल्या हृदयामध्ये ते सत्व उतरलं पाहिजे, आपल्याला ते कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. तोची व्हावं तोची भेटावी भावना ही वासना निर्माण झाली पाहिजे आणि आर्तता निर्माण होऊन आपल्या हृदयामध्ये त्या परमेश्वराविषयी विरह निर्माण झाला पाहिजे, सत्व उतरलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आपण चिंतन करत आहोत. यावरती काही प्रतिक्रिया नक्की कळवा का हेच वचनं, हे सुंदर वचनं किंवा हे सत्संग ऐकताना तुमच्या मनामध्ये नेमका भाव काय येतो, काय तुमच्यामध्ये बदल झाला, नेमका बदल होतो आहे का नाही, हे जर मला कळवलं तर मलासुद्धा प्रेरणा भेटेल आणि त्यातूनच आपण अधिक त्यावरती चिंतन करू शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.